हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी खमंग कुरकुरीत आणि एकदम चटपटीत छान अशी एकदम मस्त एकदम टेस्टी अशी लसूण शेव कशी करायची ते पाहणार आहे। झटपट आणि एकदम मस्त एकदम छान अशी झालेली आहे। नक्की करून बघा, तुमची पण छानच होईल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। इथे बघा, सर्वप्रथम आपण शेव बनवण्यासाठी 2 कप मी इथे बेसन घेणार आहे। बेसन मी स्वच्छ चाळून घेणार आहे, म्हणजे ते हलकं फुलकं होतं आणि त्यामध्ये गाठी राहत नाहीत आणि शेव छान अशी पाडता येते। इथे 2 कप मी बेसन घेतलेलं आहे। मी चाळून घेते बेसन। या पद्धतीने सुरुवातीला बेसन चाळून घ्यायचं, नंतरच वापरायचं। त्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घालून घेते, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। यामध्ये अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घालते। ही कश्मीरी मिरची पावडर नाही, तिखटवाली लाल मिरची पावडर आहे अर्धा चमचा। आणि त्यामध्ये बघा इथे मी हिंग घालते आणि 2 चमचे कच्चं तेल घातलेलं आहे, 2 चमचे इथे। आणि त्यामध्ये थोडीशी मी हिंग घालून घेते, छान चव लागते हिंगमुळे, जरूर घाला। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून हे छान असं मऊसूद असं पीठ मळून घ्यायचं। या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून चांगलं मऊसूद असं पीठ मळून घेते। मऊसूद पीठ मळल्यामुळे छान शेव पडली जाते। आता इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे दुसरीकडे। तोपर्यंत आपण हे थोडंसं तेल लावून 5 मिनटं भिजत ठेवायचं, तेल गरम होईपर्यंत। तेल लावलेलं आहे म्हणजे हाताला चिकटत नाही जास्त पीठ। आता इथे आपण साचा घेतलेला आहे, त्याला पण तेल लावून घ्यायचं सगळीकडे या पद्धतीने, म्हणजे शेव व्यवस्थित पाडता येते। एकदम बारीक शेवची प्लेट आहे ती मी घेतलेली आहे, ती पण यामध्ये घालून घेते। आणि जेवढं आपण साच्यामध्ये पीठ बसेल तेवढं घालायचं, पण पीठ दाबून घालायचं। याच्यामध्ये हवा भरू द्यायची नाही, या पद्धतीने जागा ठेवायची नाही, दाबून आपल्याला यामध्ये पीठ भरून घ्यायचं। बघा, जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये भरपूर शेव बनली जाते। तुम्हाला पीठ थोडं दिसत असेल, पण छान अशी पाडल्यानंतर भरपूर बनते बघा। या पद्धतीने मी हे बंद करून घेते, व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं। दुसरीकडे आपलं तेल पण गरम होते, या पद्धतीने व्यवस्थित बंद करायचं, म्हणजे आपल्याला शेव व्यवस्थित पाडता येते। इथे बघू शकताय तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे। मीडियम आपलं तेल गरम हवं आहे आपल्याला। या पद्धतीने तेल आपलं गरम झालेलं आहे चांगलं। आता मी यामध्ये शेव पाडून घेते, थोडीशी पाडायची, म्हणजे व्यवस्थित ती आतपर्यंत तळली जाते, जास्त दाट अशी पाडायची नाही। बघा, या पद्धतीने मी पातळच शेव पाडून घेते। बघा छान अशी आपली शेव पडली जाते, मस्त अशी। बघा, या पद्धतीने एकदम पातळ अशी मी शेव पाडून घेते, जास्त दाट अशी पाडणार नाही, म्हणजे ती मधून पण चांगली पडते बघा। आता थोडीशी ही कडक झाली की 2 मिनटं ठेवायचं। मीडियम गॅसची फ्लेम मीडियमच केलेली आहे। मीडियम फ्लेमवर तळून थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्या की पलटी करून घ्यायची। बघा, या पद्धतीने मी पलटी करून घेते। या पद्धतीने बघा छान पलटी करून घेतलेले आहे। दोन्ही साईडने खमंग आणि एकदम कुरकुरीत ही भाजलेली आहे। चेक करायचं, नंतर काढायची। पूर्ण तेल नितळून काढून घेते, अजिबात तेलकट होत नाही शेव। आपली पीठ चांगलं झालं की शेव अजिबात तेलकट होत नाही। मी दुसरे पण बॅच घालून घेते, बघा या पद्धतीने घालून घेते आणि ही पण चांगली मी तळून घेणार आहे। बघा, थोड्याशा बुडबुड्या कमी झाल्या की आपण दुसऱ्या साईडने याला पलटी करून तळून घ्यायचं। बघा, या पद्धतीने बघा असं चेक करायचं आणि कडक लागली की थोडीशी पलटी करून छान तळून घेते। बघा, या पद्धतीने मी कुरकुरीत अशी शेव चांगली तळून घेते। अजिबात शेव तळायला वेळ लागत नाही, मीडियम फ्लेमवर चांगली तळायची, म्हणजे आतपर्यंत तळली जाते। मी याला काढून घेते, बघा या पद्धतीने बघा काढून घेते। छान असं तेल नितळून मी शेव काढून घेते आणि सगळी याच पद्धतीने मी तळून घेतलेली आहे। आता त्याच तेलामध्ये अर्धी छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते छान कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेते। शेंगदाणे चांगले कुरकुरीत झालेले आहेत बघा, मी शेंगदाणे काढून घेते। शेंगदाणे चांगले कुरकुरीत झालेले आहेत, तेल नितळून मी हे शेंगदाणे काढून घेते या पद्धतीने। आणि तेल मी जास्तीचं काढून घेते आणि त्या थोडंच तेल मी इथे ठेवलेलं आहे। त्या तेलामध्ये कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे। थोडासा कढीपत्ता परतला की त्यामध्ये
लसूण घालायचा आणि तो पण चांगला भाजून घ्यायचा. 2 गड्डी लसूण मी चांगला कुटून घेतलेला आहे, तो घालून घेते. इथे बघू शकताय लसूण मी बारीक करून घेतलेला आहे, म्हणजे तो छान असा परतला जातो तेलामध्ये. थोडं तेल कमी वाटते, त्यामुळे 1 चमचा मी अजून यावर तेल घालून चांगलं मी परतून घेते. बघा कुरकुरीत होईपर्यंत लसूण पण आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे शेवमध्ये चांगला कुरकुरीत खमंग असा लागतो. बघा 1 चमचा तेल अजून घातलेला आहे. आपला लसूण इथे बघू शकताय, लसूण चांगला आपला भाजून घेतलेला आहे बघा चांगला या पद्धतीने. आता आपण पीठ मळताना लाल मिरची पावडर घातली, थोडीशी अर्धा चमचा अजून घातलेली आहे. तिखटवाले अर्धा चमचा मिरची पावडर इथे घातलेली आहे. 1 मिनिट परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. या पद्धतीने बघू शकताय मी गॅस बंद केलेला आहे. आता दुसरीकडे बघा शेव पण चांगली आपली तळून झालेली आहे, थंड झालेली आहे. आता ही दुसऱ्या भांड्यात काढून घेते आणि ही हाताने थोडीशी अशी बारीक करून घ्यायची, म्हणजे यामध्ये मसाला चांगला लागला जातो. या पद्धतीने शेव थोडीशी मी हाताने चुरून घेतलेली आहे. त्यामध्ये तळलेले शेंगदाणे घालायचे आणि दुसरा पण मसाला घालायचा. या पद्धतीने मी मसाला घालते जे तळून घेतलेलं आहे. लसूण, कढीपत्ता घालायचं, ते लाल तिखट घातलेलं, थोडंसं मीठ घालायचं आणि थोडासा चाट मसाला घालायचा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही चाट मसाला घाला, मी थोडाच घालते. थोडा चाट मसाला घालते आणि सगळं व्यवस्थित असं हे मिक्स करून घेते. छान अशी खमंग कुरकुरीत चटपटीत मस्त अशी शेव खायला छान लागते बघा. तयार झालेली आहे आपली लसूण शेव, मस्त एकदम टेस्टी लागते. नक्की तुम्ही करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. एकदम छान बनते बघा, एकदम कुरकुरीत अशी शेव झालेली आहे आणि खमंग कुरकुरीत टेस्टला एकदम लागते. घरच्या घरी तुम्ही नक्की मुलांसाठी या पद्धतीने लसूण शेव बनवून बघा, एकदम छान होते. तुमची पण छान होईल आणि साध्या सोप्या पद्धतीने कमी वेळात कमी साहित्यात तेवढी चविष्ट अशी शेव बनवलेली आहे. नक्की करून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.